मुंबईमध्ये एका 17 वर्षीय मुलीचं अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना रे रोड दारूखाना परिसरात घडली आहे। या मुलीला मारहाण करून आरोपींनी फिनाईल पाजलंय। या मुलीवर सध्या जे हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत। बलात्काराच्या घटनेला 15 तास उलटून गेल्यानंतरही पोलिसांकडून तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ केली जाते। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील सध्या आपल्या संपर्कात आहेत। कृष्णात, धक्कादायक माहिती आणि संतापजनक बाब आहे, पोलीस अजून तक्रार नोंदवून घेत नाहीये, काय अधिक माहिती आहे? पोलिसांबरोबर हॉस्पिटल प्रशासनाचा इथे गलतानपणा दिसून येतो। कारण मुलीला आणल्यानंतर तिचे जे ब्लड टेस्ट आहे ते ब्लड टेस्ट हिंदूच्या हॉस्पिटलमध्ये नातेवाईकांना करायला सांगितलं। आणि विशेष म्हणजे ह्या जे मुलीवर बलात्कार झालेला आहे त्या मुलीच्या नातेवाईकांनी आई वडिलांनी या मुलांच्या विरोधात 2 वेळा तक्रार देखील पोलिसांमध्ये दाखल केली होती। त्याची एनसीची कॉपी देखील या नातेवाईकांकडे आहे, परंतु पोलिसांनी या अगोदर कुठलीही प्रकारची दखल घेतलेली नाही। आणि त्याचवेळी जर कारवाई झाली असती तर हा प्रकरण जो आहे तो उलट आला नसता। काल जो बलात्कार झालेला आहे आणि विशेष म्हणजे बलात्कार केल्यानंतर त्या मुलांनी म्हणजे एकानं बलात्कार केला होता, तर 5 जणांनी त्या मुलीला मारहाण केल्यानंतर तिला फिनाईल पाजलं आणि फिनाईल पाजल्यानंतर एका मुलाच्या घरातल्या बेडमध्ये तिला लपवून ठेवण्यात आलं। परंतु सुदैवाने ती बचावली त्यातून आणि त्या मुलीनं आपल्या मैत्रिणीला फोन केला आणि त्यानंतर मैत्रिणीच्या सहकार्याने या नातेवाईकांनी तिला हॉस्पिटलमध्ये आणले। त्याचवेळी आईनं शिवडी पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तक्रार करण्यासाठी तिला पोलिसांना विनंती केली, परंतु पोलिसांनी कुठलीही तक्रार दाखल करून घेतली नाही। ते म्हणाले की तुम्ही बघा जावा, तुम्ही पहिल्यांदा मुलीला हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, आम्ही तिथं येतो। परंतु रात्री इथं जेजे हॉस्पिटलमध्ये आणल्यानंतर तिच्यावर ज्यावेळी उपचार सुरू झाले त्यावेळी इथल्या डॉक्टरांनी देखील पोलिसांशी संपर्क साधला, पोलिसांना इकडे यायला सांगितलं होतं, परंतु पोलीस रात्रभर इकडे आले नाहीत। त्यानंतर आज सकाळी फक्त पोलीस येऊन इथं काही चौकशी फक्त करून गेले। कुठल्या प्रकारची तक्रार किंवा कुठल्याही प्रकारची चौकशी आहे ती सुरू झालेली नाही। आणि विशेष म्हणजे या सर्व आरोपी जे आहेत आरोपींची नावं या नातेवाईकांकडे आहेत आणि ती नावं देखील यांना सांगितलेली आहेत। परंतु आतापर्यंत म्हणजे पोलीस प्रशासनाचा जो आपण एखाद्या सामान्य कुटुंबाकडे जो बघण्याचा जो ह्या एका व्यक्तीकडे किंवा जी घटना घडल्यानंतर जी रिॲक्शन असते ती कुठल्याही प्रकारची दिसून येत नाही। खरे कृष्णात, पोलिसांबरोबरच जे रुग्णालयाचा गलथानपणा पण इथे दिसून येतो। अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक खरं तर ही घटना आहे। 15 तास या मुलीवरती बलात्कार होऊन उलटून गेले तरीही पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतलेली आहे। धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय महिलांवरच्या अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होतीये आणि ही ताजी घटना आहे। एका 17 वर्षीय मुलीवरती बलात्कार झाला, 15 तास उलटून गेले तरीही पोलीस तक्रार नोंदवून घ्यायला तयार नाहीयेत। गेल्या 4 वर्षांपासून सुरू असलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांचा शोध अखेर आज संपतोय। अॅडव्होकेट विजया बागडे, सुशीबेन शहा यांच्यापैकी कुणाची अध्यक्षपदी वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। 2009 पासून महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि सदस्यांची पदं रिक्त आहेत, त्यामुळे आतापर्यंत तब्बल 49,000 प्रकरणं आयोगापुढे प्रलंबित आहेत। या संदर्भात करण्यात आलेल्या जनहित याचिकेवरच्या सुनावणी दरम्यान अध्यक्ष आणि सदस्यांची नियुक्ती 31 डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचं आश्वासन राज्य सरकारनं दिलं होतं। त्यानुसार आज अध्यक्ष आणि सदस्यांच्या नियुक्त्या होणार आहेत। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट विजया बागडे, सुशीबेन शहा यांच्यात चुरस आहे। 49,000 याचिका या आयोगापुढे प्रलंबित आहेत आणि अजूनही अध्यक्षांचा शोध संपलेला नाही। आज महिला आयोगाला अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे। मुंबईतल्या नायर हॉस्पिटलमध्ये एका निवासी डॉक्टरचा डेंग्यूने मृत्यू झालाय। चंद्रपूरच्या असलेल्या 25 वर्षीय सुमेध पझारेचा मृत्यू झालाय। सुमेध नायर हॉस्पिटलमध्ये एमडी करत होता। एका डॉक्टरच्या मृत्यूमुळे महापालिका हॉस्पिटलमधील आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय। झी 24 तास, एक पाऊल पुढे।